नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील गोरेले आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, फायनली आपण आता मुंबईला आलो आहे आणि मुंबईचा आपला आता पहिला ब्लॉग आहे। आणि तुम्ही बघितलं असाल की आपल्या यूट्यूब चॅनलवरती मागे सर्व गावाकडचे व्हिडिओ आलेले आणि आता आपण मुंबईला आलो आहे। तर काही व्हिडिओ आपले आता मुंबईचे असतील। तर त्यापैकी एक आज आपण गावावरून आणलेली सुकी मच्छी आणि नाचण्याची भाकरी असा आज व्हिडिओ बनवणार आहोत। तर स्वराज बनवणार आहे, तर कशा पद्धतीने बनवली जाते नाचण्याची भाकरी वगैरे आणि सुकी मच्छी ती आता आपण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा थोडा प्रयत्न करूयात। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता इकडे बघू शकता मित्रांनो, किचनमध्ये स्वरा टोमॅटो कापून घेते आणि सुकी मच्छीसाठी आपल्याला टोमॅटो कांदा लागणारच आहे। तर टोमॅटो पहिला कापून घेतला आहे, त्यानंतर कांदा कापून घेणार आहे। इकडे बघू शकता कांदा स्वरा कापून घेते मस्तपैकी बारीक असा। कांदा एकदम मित्रांनो बारीकच कापून घ्यायचा। आणि इकडे सुकी मच्छी मस्तपैकी अशी धुवून घ्यायची। स्वरा धुवून घेते, आता मस्त धुवून घ्यायची एकदम साफ करून। आणि इकडे तुम्ही बघू शकता आपल्याला सुकी मच्छी बनवायची ते साहित्य बघू शकता सर्व। कढीपत्ता, टोमॅटो, इकडे आंब्याची फोडं घेतलेत, इकडे आपला घरगुती मसाला आहे आणि लसूण आणि कांदा हे सर्व मसाले घेतलेत। आणि इकडे आपण सुकट धुवून घेतलेलं आहे। काय जिरा तो आता इकडे लसूण सोडले आता। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता, तर आपण टाकणार आहोत कांदा। कांदा स्वराने टाकून घेतलाय। स्पेशल कुक। आणि आता आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो टाकून घेतला आहे। टोमॅटोसुद्धा एकदम सॉफ्ट होईपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे। सॉफ्ट झाला पाहिजे एकदम टोमॅटो। तर मित्रांनो, आपण त्याच्यामध्ये तिखट, हळद सर्व टाकणार आहोत। तर ही स्वरा आता तिखट टाकून घेते आणि आता हळद टाकणार आहोत। थोडं मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला। आणि आपण घरी बनवलेला आता आपण मसाला टाकतोय। आपण हा घरी बनवलेला मसाला आहे मित्रांनो, तो आता आपण टाकणार आहोत। त्याच्यामध्ये थोडं आपण आता पाणी ॲड करणार आहोत, कारण का मसाला खाली लागू नये त्यासाठी आपण पाणी टाकलं आहे। तर मित्रांनो, आपण आता आंब्याची फोडं टाकतोय, कारण थोडा आंबटपणा येण्यासाठी आपण आंब्याची फोडं टाकतोय। तुम्ही बघू शकता ही कोकणात प्रत्येक ठिकाणी या सीझनला अशी भाजी बनवलीच जाते, जे आंबे टाकून वगैरे सुकट असं सुकी मच्छी असते ती बनवली जाते आणि एकदम फेवरेट कोकणामधील पदार्थ हा। तर मित्रांनो, आपण आता सुकट टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये, सुकी मच्छी। आणि आता आपण ही शिजायला 10-15 मिनटं झाकून ठेवणार आहोत, मस्तपैकी शिजेल। आणि 10-15 मिनटानंतर तुम्हाला दाखवतो कशी सुकी मच्छी बनली आहे ती। मित्रांनो, सुकी मच्छी आता आपण टाकून घेतली आतमध्ये आणि 10-15 मिनटं लागतील शिजण्यासाठी। तर त्यानंतर दाखवतो कशी बनली ती सुकी मच्छी। तर मित्रांनो, आजचं कॉम्बिनेशन आहे सुकी मच्छी आणि आपली नाचणीची भाकरी। तर इकडे नाचणीचं पीठ आहे आणि भाकरी भाजून घेणार आहे। त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलं आहे स्वराने आणि मस्तपैकी असं कॉम्बिनेशन आहे सुकी मच्छी आणि नाचणीची भाकरी। भन्नाट होणार आहे रेसिपी। आणि इकडं आपलं सुकी मच्छी रेडी झाली मित्रांनो। कलर बघू शकता कसा आला आहे तो, आणि सुगंधसुद्धा मस्त सुटला असा, गावची फील येते इकडे मस्तपैकी असं। आणि इकडे बघू शकता पाणी गरम करून घेतलं आहे, आता पिठामध्ये टाकणार आणि थोडं ते मळून घेणार आहे।
कशा पद्धतीने मळलं जातं ते बघू शकता. इकडे तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घेणार आहे पीठ. तर मित्रांनो इकडे बघू शकता सोराने आता पाणी टाकून घेतले आणि हाताला चटके लागतात मित्रांनो. पाणी गरम आहे. आणि मित्रांनो यावरून मला एक कविता आठवली. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. मित्रांनो यावरून नक्की मला आठवलं नाही. इकडे तुम्ही बघू शकता पीठ मस्तपैकी असं मळून रेडी केलंय सोराने. थोड्या टायमातच आता भाकरी भाजायला सुरुवात करेल सोरा. तर इकडे तवा गरम होतोय मित्रांनो. तर बघू शकता आता भाकरी भाजायला सुरुवात करते सोरा. आणि असं पीठ मस्तपैकी मळून घ्यायचं मित्रांनो. ते पीठ तडा नाही गेली पाहिजे त्याला पिठाला, चांगलं एकदम मळून घ्यायचं आहे तरच भाकरी चांगली येईल तुमची. तर इकडे बघूया सोरा कशा पद्धतीने भाकरी भाजून घेते ती. तर मित्रांनो ही दुसरी भाकरी आहे. आता भाकरी थोड्या टायमातच भाजून आता रेडी होईल. आणि आपल्याला भात नाही आता करायचं आहे, फक्त भाकरच भाजायच्यात. तर मस्तपैकी भाकरी तयार झाली. इकडे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो अशी दोन्ही बाजूने भाकरी मस्तपैकी शेकवायची, एकदम शेकली पाहिजे भाकरी. इकडे बघू शकता तुम्ही फुगते आता भाकरी, म्हणजेच आपली भाकरी तयार झाली. आपण आता थोड्या टायमातच जेवायला बसणार आहोत. तर मित्रांनो भाकरी अशी दोन्ही साईडूने मस्तपैकी अशी भाजून घ्यायचे.
आणि तुम्ही बघू शकता इकडे आपली भाकरी तयार झाली आणि इकडे सुकी मच्छी एकदम मस्तपैकी अशी तयार झाली. आणि मित्रांनो जेवायला आता मी पण आता जेवतो. आपला व्हिडिओ नक्की आवडला असेल, कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.